या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. सोलापुरातील बिल्डर, इंजिनियर व महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. सोलापूर शहरातील तेलंगी पाचापेठ, सिद्धेश्वर पेठ, मुस्लिम पाचापेठ, बेगमपेठ, आंतरोळीकर नगर, अशोक चौक परिसर व शहरातील इतर ठिकाणी टोलेजंग इमारती महापालिकेचे बोगस बांधकाम परवानगी घेऊन उभे केल्याने महापालिकेने अनेक इमारतींची चौकशी सुरू केली आहे. सदर इमारतीला देण्यात आलेले बांधकाम परवाने हे बेकायदेशीर आहे म्हणून सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ, 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे. ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण. पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ, 12 इमाम चौक, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9922 399797. महापालिकेतील अधिकारी व इंजिनियर यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली आहे, पण प्रत्यक्षात बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी व इंजिनियरवर कारवाई झालेली आहे. प्रत्यक्षात यात सामील असलेले अधिकारी, कर्मचारी, इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर्स यांना आरोपी करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून अधिक चौकशी करणे गरजेचे आहे. बोगस बांधकाम परवाना प्रकरणात महापालिकेतील आणखीन कोण अधिकारी, कर्मचारी सामील आहेत त्याची चौकशी करावी. चौकशीअंती महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, इंजिनियर, बिल्डर्स, डेव्हलपर यांच्यावर गुन्हा दाखल करून तातडीने त्यांना अटक करावी अशी मागणी देखील प्रहार संघटनेच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आज सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर ओंबाजे साहेबांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून निवेदन देण्यात आलेले आहे की सोलापूर शहरामध्ये सिद्धेश्वर पेठ, बेगमपेठ, बादशाहपेठ, मुस्लिम पाचापेठ, त्याचबरोबर आंतरोळीकर नगर, त्याच इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या प्रमाणात बिल्डिंग बनलेले आहेत. सदर बिल्डिंग बनवताना कायद्याला बाहेर ठेवून हे बिल्डिंगचे परवाने घेण्यात आले. त्यानंतर काही 99 बिल्डिंगचे नाव आले आणि संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. उशीर झाला आणि गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ते अधिकारी पळापळी करत होते. इथं जामिनासाठी गेले, हायकोर्टाने जामीनसुद्धा रिजेक्ट केला. त्यानंतर 2 अधिकारी हजर झाले, आणखीन 2 फरार आहेत. 4 इंजिनियरला अटक करण्यात आले. पण मला एक गोष्ट सांगायचं, बिल्डर आणि डेव्हलपर्स कुठे गेले? महानगरपालिकेचा तो ADTPचा अधिकारी कोण होता त्या ठिकाणी? त्याच्यावर का गुन्हा दाखल झाला नाही? का बिल्डर आणि डेव्हलपरला अटक केली नाही? याचा उत्तर देणे गरजेचे. मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो, एखादा व्यक्ती फसवला तर फसवणूक झाल्यानंतर ते लोक त्यांच्या लोकांकडे जाऊन जे ना मिटवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु हे विचार करत नाही हे फसवणारे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. आता आपण बघितलं सोलापुरात अनेक बिल्डिंग असे आहेत ज्याचे परवानेच बोगस आहेत. त्याला वापर परवानाही मिळणार नाही, त्याला खरेदी विक्रीही मिळणार नाही, त्याला पार्किंगही नाही आणि ते फ्लॅट धारक असेल त्या ठिकाणी अडचणीत निर्माण झालेले आहे. आणि बिल्डर जो आहेत त्या काही बिल्डरांनी तर पूर्ण ते बदमाश लोकांनी पूर्ण पैसे घेतले, खरेदीही दिले नाही, पार्किंगही दिले नाही, अशी परिस्थिती आहे. आणि ज्या फ्लॅट धारकांना फसवण्यात आले त्याची जर रक्कम काढली तर 10 वाल्मिक कराड सोलापुरात असतील अशी प्रकारची ती फसवणूक आहे. आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की 10,000 कुटुंबाची या बिल्डर, डेव्हलपर्स आणि इंजिनियर आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी फसवणूक केलेली आहे. आणि ह्याचे जाळे सोलापूरच्या महानगरपालिकेच्या TP पासून नगरविकास खात्याच्या मंत्रालयापर्यंत आहेत. आणि ह्यामध्ये किती अधिकाऱ्यांचे, किती आमदारांचे, मंत्र्यांचे हात आहेत ह्याचा सुद्धा तपास करणे गरजेचे आहे. या माध्यमातून मी महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना विनंती केली की बिल्डर आणि डेव्हलपर्स, त्याचबरोबर इंजिनियर आणि महानगरपालिकेचे उरलेले जे TPचे अधिकारी असेल आणि आणखी कोण उपायुक्त ह्यांना सुद्धा सहआरोपी करून ह्यांना सुद्धा बेड्या टाका. ह्यांना बेड्या टाकल्याशिवाय हे विषय संपणार नाही. कारण काय 10,000 कुटुंब धरलं तर कोट्यवधी रुपयाची मालमत्ता आहे आणि मालमत्तेचा अफार या लोकांनी केलेला आहे. त्या मालमत्तेला दरोडा या लोकांनी टाकलेला, यांना तातडीने अटक करावी अशी प्रहारची मागणी आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर संपूर्ण चौकशी करून यांना जर ताब्यात घेण्यात आले नाही तर प्रहारच्या वतीने अनेक बिल्डिंगांसमोर, महानगरपालिकेसमोर अचानकपणे अर्धनग्न असेल, रस्ता रोको असेल, विविध प्रकारचे आंदोलन प्रहारच्या वतीने तीव्र ताकदीने केल्याशिवाय प्रहार राहणार नाही. या माध्यमातून 10 वाल्मिक कराड म्हणजे तेच मी तुम्हाला सांगतो, 10 असे बिल्डर आहेत ज्यांनी अशा प्रकारे जे ना कमीत कमी 30-40 बिल्डिंग बनवले आहेत. आणि एक बिल्डिंगची किंमत कमीत कमी 10 ते 15 कोटी रुपये. आणि ते 10 ते 15 कोटी रुपयाची बिल्डिंग हिने बनवून फ्लॅट धारकाकडून फ्लॅट घेतला, फ्लॅट दिला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले, पण त्यांना खरेदी दिली नाही, पार्किंग दिली नाही, त्यांना सुविधा दिलेली नाही. पण महानगरपालिका गप्प आहेत. त्यामुळे हे 10 वाल्मिक कराड कोण आहेत?
त्यांचा आका महापालिकेतला कोण आहे, त्यांचा आका नगर विकास खात्यातला कोण आहे, त्यांचा आका मुंबई मंत्रालयातला कोण आहे याचा तपास करणे गरजेचं आहे. नगर विकास खात्याचे मंत्री जे आहेत मागील गेल्या 5 वर्षापासून जे आहे एकनाथ शिंदे आहेत. ऑडिट करा नगर विकास खात्याचा पण, एकनाथ शिंदे असतील कुणी असू दे. जर चुकीचा कुणी करत असेल तर कायद्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना जे अधिकार दिले त्याची चौकशी करा, कारवाई करा. आणि तिसरी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची सांगतो, या ठिकाणी जे 10,000 लोकांना जे फसवण्यात आलेले आहे त्याचे काही मी ॲक्शन कमिटी तयार करणार आहे. सगळ्या फ्लॅटधारकांना एकत्र आणणार आहे आणि सगळ्या फ्लॅटधारकाला एकत्र आणून सोलापुरात मोठ्या प्रमाणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. कारण काय, या 10,000 कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी फसवलंय त्यांना काळा फासून त्यांना चप्पलने प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे किती कोटीचा व्यापार झाला हे घोटाळा, बांधकाम घोटाळा बांधकाम? हे माझं तर मत असं आहे की 500 ते 1000 कोटी रुपयाचं सहज भेटल. 1000 कोटी रुपयाचा तर भ्रष्टाचार बिल्डर, डेव्हलपर्स, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इंजिनियर या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे. आणि अनेक इंजिनियरला अजूनही वाटत आहे, अनेक बिल्डरला असं वाटत आहे की काहीच होणार नाही. मी तुम्हाला आणखीन एक सांगतो, सिद्धेश्वर पेठमध्ये एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगमध्ये तर बोगस कम्प्लिशन बनवलेलं बिल्डरने खरेदी दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणलं हे कम्प्लिशन सर्टिफिकेट आम्ही दिलंच नाही. आधी त्याची इन्क्वायरी 2-4 दिवसामध्ये ते सुद्धा जे ना हे 4 इंजिनियर बरोबर 2 अधिकाऱ्याबरोबर त्याच्या सोबतीला ते सुद्धा जाते. काय वाटतं अधिकारी नवीन आले सचिन अंबासे असतात हो, काय? साहेबांना भेटून समाधान वाटलं. साहेबांनी समाधानकारक सगळं ऐकून घेतला. मी दिलेल्या प्रहारच्या निवेदनावर इंडोर्समेंटही मारला आणि कारवाई करण्यासाठी पत्रही काढतो असं सांगितलं. साहेबांचं या कामाबद्दल समाधान आहे. नक्कीच चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी साहेब जर पुढे आले तर प्रहार 4 पाऊल पुढे येऊन साहेबाला मदत केल्याशिवाय राहणार. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.